अहिल्यानगरचे महानगर प्रमुख असलेले ठाकरे गटाचे किरण काळे हे आज सुप्रिया सुळे खासदार आहेत त्यांची भेट घेण्याकरता वायबी चव्हाण सेंटरवरती आलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः किरण काळे आहेत। किरणजी, तुम्ही आज सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। अहिल्यानगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जैन बोर्डिंगच्या ज्या काही ट्रस्टच्या जमिनी आहेत त्या देखील हडपल्या जातात असं सातत्याने तुम्ही आवाज उठवत होता, त्या सगळ्या संदर्भात आरोप करत होता। आज या सगळ्या संदर्भात काही तुम्ही चर्चा केली का सुप्रिया सुळेंबरोबर? होय, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पुण्यातला जो प्रकार घडला त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये लोक रस्त्यावरती उतरली, अनेक ठिकाणी मोर्चे निघाले। त्या ठिकाणी आम्ही सुद्धा अहिल्यानगरमध्ये मोर्चा काढला आणि मोठं आंदोलन त्यातून उभं राहिलं। आज एक नवीन गोष्ट महाराष्ट्रासमोर जाती आहे। मागच्या दोन तीन दिवसापूर्वी आम्ही शोध घेतला या सगळ्याचा आणि आणखी एक धक्कादायक रेकॉर्ड आमच्यासमोर आलं की जी जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारचे आमदार संग्राम जगताप आहेत यांनी हडप केली जैन मंदिर ट्रस्टची, त्या जागेमध्ये त्या ठिकाणी मंदिर होतं। हे मी नाही सांगत, ते तर ज्या महानगरपालिकेचं हे रेकॉर्ड आहे, हे बघा, हे म्हणजे महानगरपालिकेच्या पूर्वी अहमदनगर नगर परिषद होती तसं हे रेकॉर्ड आहे। आणि या रेकॉर्डमध्ये परिशिष्ट बज आहे ज्याच्यातनं कर संकलनाच्या संदर्भातल्या नोंदी असतात, त्या प्रॉपर्टीवरती काय काय गोष्टी आहेत ही त्याची नोंद आहे। हे पहा, या ठिकाणी अत्यंत स्पष्टपणानं नोंद आहे की मंदिर ह्या जागेमध्ये होतं आणि याच्यावरती जवळपास 650 स्क्वेअर फीटचं मंदिर, म्हणजे अत्यंत मोठी गोष्ट आहे। या मंदिराला त्या ठिकाणी संग्राम जगताप यांनी बुलडोजर लावला आणि त्या ठिकाणी स्वतःचं राजकीय कार्यालय जे आहे ते थाटलं आहे। ते स्वतःच त्यांचं आता जे काय कार्यालय आहे तुम्ही पाहू शकता, इथं त्यांची पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी चालते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी हे कार्यालय त्यांनी त्या ठिकाणी थाटलं आहे। महाराष्ट्रामध्ये एका बाजूला संग्राम जगताप, नितेश राणे, गोपीचंद पडळकर ही मंडळी हिंदुत्वाच्या नावानं त्या ठिकाणी मोठमोठी भाषणं करत फिरतात आणि आज हिंदूंची जैनांची मंदिरं त्या ठिकाणी पाडतात, त्याला बुलडोजर लावतात। म्हणजे पूर्वी मोहम्मद शाह अब्दाली असेल, औरंगजेब असेल, या लोकांनी मंदिरं पाडली। छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला। म्हणजे हे महाराजांचा आदर्श ठेवायचा की औरंगजेबाचा आदर्श ठेवायचा? या देवाभाऊंच्या सरकारमधले हे जे काही सगळे वाचाळवीर आमदार आहेत यांचे आदर्श हे मोहम्मद शाह अब्दाली आणि औरंगजेब आहेत। परंतु ही सगळी घटना कधी घडली, मंदिर कधी पाडण्यात आलं आणि त्या ठिकाणी पक्षाचं कार्यालय संग्राम जगताप यांनी कधी उभं केलं, ही साल कोणता आहे आणि त्यावेळेस तुम्ही आवाज उठवलेला का? इतर जैन समाजातल्या लोकांनी त्यावेळेस आवाज उठवलेला का मंदिर पडत असताना? साधारणतः 1.5-2 वर्षापूर्वीचा हा विषय आहे। मुळात ज्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं कार्यालय थाटलं मंदिर पाडून, या बाबतीमध्ये कुणाला कल्पनाच नव्हती आधी। म्हणजे त्या लोकांचा असं समज होता मतदारसंघामध्ये की त्यांनी प्रॉपर्टी घेतली आहे आणि त्या ठिकाणी कार्यालय बांधलं आहे। पण ज्या वेळेला आमच्यासमोर या सगळ्याची कागदं आली, म्हणजे ही कागदं जी आहेत किती नुसती साधी कागद नाही, त्याच्यामध्ये त्या ज्या काही ट्रस्टी होत्या मंगूबाई वोरा यांचं याच्यामध्ये विल आहे आणि त्या विलमध्ये स्पष्टपणे नमूद केले ना की ही जी जागा आहे ही जागा त्या ठिकाणी त्यांनी जैन श्वेतांबर ट्रस्ट याला देणगी स्वरूपात दिलेली आहे। त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलं की या जागेचा कधीही कुठल्याही प्रकारे विक्रीचा व्यवहार करू नये, ती कुणालाही कोणत्याही कारणासाठी देऊ नये, या जागेचा केवळ धार्मिक कार्यासाठीच उपयोग करावा। असं असताना सुद्धा त्या ठिकाणी वर्तमानपत्रामधनं नोटीस इश्यू केली गेली, भूखंड विक्रीसाठीचा त्या ठिकाणी घाट घातला गेला। आम्ही यामध्ये चार्टी कमिशनरकडे तक्रार केली, म्हणून आता तो विषय सगळा त्या ठिकाणी विक्रीचा थांबला आहे। पण भूखंडाचा प्रत्यक्ष ताबेमारी करून त्या ठिकाणी ताबा घेऊन जागा हडप करायचं काम त्या ठिकाणी केलं आहे। आम्ही आत्ता कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा लेखी तक्रार त्या ठिकाणी दिली आहे। जैन मंदिर त्या ठिकाणी पाडून ज्या काही धार्मिक भावना त्या ठिकाणी समाजाच्या दुखवल्या म्हणून BNS 298 प्रमाणे हा अत्यंत मोठा गुन्हा आहे, ऑफेन्स आहे, दखलपात्र गुन्हा आहे, यामध्ये शिक्षा आहे। संग्राम जगताप, ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष झुंबरलाल मुथा, अन्य ट्रस्टी आणि संग्राम जगतापांचा कार्यकर्ता असणारा तथाकथित त्या जागेचा भाडेकरू यांच्यावरती गुन्हा दाखल करा, यांना अटक करा, अशी आमची त्या ठिकाणी तक्रार आहे। मात्र 2 दिवस उलटले तरीसुद्धा पोलिसांनी याची दखल घेतली नाही।
परंतु या सगळ्या संदर्भात तुम्ही आता पोलीस स्थानकात जात आहेत, गुन्हा नोंद करण्याची मागणी वगैरे करतायत, आंदोलन तुम्ही देखील या सगळ्या संदर्भात काढलं. हे प्रकरण सध्या गाजतं देखील आहे पुण्यातल्या जैन ट्रस्टच्या गैरकारभाराच्या संदर्भातच. परंतु या सगळ्या संदर्भात महापालिकेची भूमिका काय? अहिल्यानगर महानगरपालिकेने या सगळ्या संदर्भात काही कारवाई वगैरे केली नाही. खासदार निलेश लंके, रवींद्र धंगेकर, मी आणि आम्ही असंख्य लोक जैन समाजाचे बांधव सुद्धा त्यात काही आमच्यावर होते. आम्ही त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अहिल्यानगरच्या आयुक्तांना भेटलो. त्यांना हे सगळे इव्हिडन्सेस आहेत. त्यांना सांगितलं की रेकॉर्ड तुमचं आहे, आम्ही नाही सांगत आहे, हे तुमच्या दप्तरी नोंद आहे. त्या ठिकाणी जे काही बेकायदेशीर बांधकाम कोणतीही परवानगी न घेता तोही भूखंड हडपलेल्या भूखंडावरती त्या ठिकाणी जे संग्राम जगतापने केलेलं आहे त्याला तात्काळ बुलडोजर लावा ना. म्हणजे गोर गरीब लोकांचं अतिक्रमण तुम्ही सांगता आणि रोज त्या ठिकाणी मोठी कारवाई करता. त्यांना त्या ठिकाणी तुम्ही त्यांचं पुनर्वसन न करता त्यांना रस्त्यावरती आणता. आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधल्या आमदाराला प्रोटेक्ट करता. म्हणजे अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी दबावाखाली आहेत. बरं, त्याच्या पुढची गोष्ट, जैन समाजातले काही लोक धाडस करून काल एकत्र जमले अहिल्यानगरमध्ये. 17-18 लोक त्या ठिकाणी होते. त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घ्यायचं ठरवलं की जो प्रकार समाजाच्या समोर आला आहे, लोकांना माहीत नव्हतं, ज्याला मी हे कागदपत्र समोर आणले, तक्रारी त्याच्या दाखल झाल्या, त्यानंतर समाजामध्ये त्याच्यात जनजागृती झाली. समाजाने त्या ठिकाणी लोकांनी ठरवलं की आपण या वतीमध्ये नगरमध्ये मोर्चा काढूयात आणि त्या ठिकाणी ह्या भूखंडाचा ताबा घेऊयात. याची बातमी संग्राम जगतापना समजली. त्यांनी अक्षरशः त्या सगळ्यांना धमकावलं की तुम्ही त्या ठिकाणी मोर्चा काढाल, आमच्याविरोधात भूमिका घ्याल तर याद राखा, तुम्हाला मी या ठिकाणी व्यापार करू देणार नाही, तुम्हाला धंदा करू देणार नाही. शेवटी जैन कम्युनिटी ही जी आहे ही मूळतः व्यापारी उद्योजक असणारी कम्युनिटी आहे. त्यांना त्या ठिकाणी अल्पसंख्याक आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे जसं मुस्लिम मायनॉरिटी आहे त्यांना ही सतत लोक धमकवत असतात, स्टेटमेंट करून त्या ठिकाणी टार्गेट करत असतात. जैन समाजसुद्धा मायनॉरिटी आहे, अल्पसंख्याक आहे. त्यांनासुद्धा अशा प्रकारे त्यांचं एक्स्टॉर्शन करण्याची जी भूमिका आहे ही देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने आहे का, असा आमचा सवाल त्या ठिकाणी आहे. 8 दिवस होऊन गेले तरीसुद्धा कोणतीच कारवाई त्या ठिकाणी सरकारच्या दबावातून होत नाही आहे. भूखंडाचा ताबा अजूनही जैन मंदिराला दिला जात नाही. म्हणून उद्या पुण्यामध्ये सहधर्मदाय आयुक्त यांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी मी 1 दिवसाचं धरणं आंदोलन जे त्या ठिकाणी धरणार आहे. परंतु तुम्ही भूमिका मांडताय, सुप्रिया सुळेंची भेट घेतली, त्यांना हा विषय तुम्ही सांगितला का? आणि हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे लोकसभेचं, त्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा त्यांना मांडण्याची तुम्ही विनंती वगैरे केली? सुप्रियाताईंना ज्याला हा विषय सगळा समजला, शी ऑल्सो शॉक्ड की म्हणजे अशा प्रकारे एक लोकप्रतिनिधी वागू शकतो, हीच फार मोठी गोष्ट आहे. त्यांनी हे सगळं प्रकरण खोलात तपशिलात समजून घेतलं आहे आणि निश्चितपणे त्यांचीसुद्धा भूमिका जी आहे ती मंदिर जे पाडलं आहे त्या बाबतीमध्ये चुकीची घटना घडली आहे, ही गोष्ट थांबली पाहिजे, भूखंड परत त्या ठिकाणी समाजाला मिळाला पाहिजे, अशा प्रकारची आहे असं त्यांनी मला आश्वस्त केलं आहे. धन्यवाद किरणजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. ठाकरे गटाचे अहिल्यानगरचे महानगर प्रमुख आहेत किरण काळे. सातत्यानं ते अहिल्यानगरमधल्या ज्या काही जैन ट्रस्टच्या जागा आहेत त्या ते कुठेतरी लोकप्रतिनिधी सातत्यानं त्या जागा हडप करतात. या सगळ्या संदर्भातला ते आवाज उचलतात. या सगळ्या संदर्भात त्यांनी स्थानिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप यांच्यावरती त्यांनी थेट आरोप लावलेले आहेत. या सगळ्या संदर्भात संग्राम जगताप यांच्याकडनं काही स्पष्टीकरण येणार आहे का? आणि त्यांनी ज्या ठिकाणी आपलं कार्यालय बांधलं आहे जैन मंदिर पाडून, ती संपूर्ण कार्यालयाची, पक्षाच्या कार्यालयाची जागा पुन्हा जैन ट्रस्टकडे पुन्हा स्वाधीन करणार का, हे देखील पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.